ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहला जे पुरुष जयाची का निष्कर्ष प्राप्तिवेरी आम्ही साधन हे जे सांगितले त्याची शरीर जीही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळिले परब्रह्माची नीरसे देहाकृतीची मुसे ओतीव जाहले तैसे दिसती अंगे जरी हे प्रतीती हन अंतरी फाके तरी विश्वाची हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे अर्थ शब्दाने ज्यांचे वर्णनच होऊ शकत नाही असे जे अनिर्वचनीय महासुख तेच जे पुरुष स्वतः झाले व ज्यांच्या अभ्यासाचा शेवट त्या सुखाचा प्राप्तीतच झाला। अर्जुना, आम्ही हे जे लय योगाचे साधन सांगितले तेच त्यांनी आपल्या शरीराकडून केले। ते आमच्या अत्यंत शुद्ध निरुपाधिक सगुण निर्गुण स्वरूपासारखेच दृढ निरुपाधिक सगुण निर्गुण स्वरूप झाले। देहाकृतीच्या मुशीमध्ये निरुपाधिक परब्रह्माचा रस ओतून त्यांचे शरीर घडलेले आहे असे ते होतात। अर्जुना, हा अनुभव अंतःकरणात प्रगट झाला की संपूर्ण जड विनाशी विश्वाचा प्रत्यय नाहीसा होतो। तेव्हा अर्जुन म्हणतो, भगवंता, आपले म्हणणे अगदी सत्य आहे। गूढार्थ दीपिका, जरी हे प्रतीती हन अंतरी फाके या योगाभ्यासाने निरुपाधिक निर्गुण परमात्मा आपल्या स्वरूपाशी एकरूप असलेल्या सच्चिदानंद शक्तीचेच नामरूपात्मक होतो। म्हणून नामरूपे देखील जड विनाशी नसून सच्चिदानंद स्वरूपच आहेत असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा सच्चिदानंद परब्रह्माहून भिन्न अशा जड विनाशी जगताचा प्रत्यय संपूर्ण नाहीसा होतो असे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट सांगून हा योग मार्ग षटचक्र भेद रूप किंवा लय योग मार्ग सगुण भक्तीला कसा पोषक आहे याला पंथराज का म्हणतात हे त्यांनी स्पष्ट केले। ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची झाले जे पुरुष जयाची का निष्कर्ष प्राप्तिवेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जिही केले ते अमुचे पाडे आले निर्वाळले परब्रह्माचे निरसे देहाकृतीची मुसे ओतीव जाहले तैसे दिसती अंगे जरी हे प्रतीती हन अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके साचाची जी हे। श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 यावरचं हे भगवंताचं चिंतन। ओम नमो भगवते वासुदेवाय। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।